परवानगी द्यायची की नाकारायची सरकारच्या हातात होतं. हायकोर्ट नावाला पुढे केलं. 7 टप्प्यात जरांगेंचं आंदोलन. मुंबई सोडून आणखी बराच मोठा विषय होतोय. मराठ्यांना मान्य. फडणवीसांनी 16% आरक्षण दिलं. ते पवार किंवा ठाकरेंनाही जमलं नाही. 4 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले पवार मराठा आरक्षण मुद्द्यावर गप्प का? चव्हाण, देशमुख, ठाकरे प्रश्न यांनाही केला पाहिजे. नेमकं घडलंय काय? उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमकं कुठं आहेत हा प्रश्न तयार झाला. मागच्या वेळी 2024ला म्हणजे 19 ऑक्टोबर 2024ला उदयनराजे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना पवारांना सुद्धा काही प्रश्न केले होते. 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, अनेक वर्ष सत्तेत प्रमुखपदी असताना शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? उलट त्यांनी 1994 मध्ये काढलेल्या अधिसूचनेने मराठा समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवला असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी वर्षभरापूर्वी केला होता. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावरती आत्ताच्या घडीला उदयनराजे काहीच बोलत नाहीये. मात्र 75 वर्षात पवार हे किमान 65 वर्ष सत्तेच्या केंद्रस्थानी होते. मग एवढा प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगत असताना या समाजाचे दुःख मराठा असणाऱ्या शरद पवारांना का समजले नाही? या कालावधीत त्यांनी समाजाला आरक्षण देणे शक्य असताना ते का दिलं नाही? उलट 1994 मध्ये काढलेल्या अधिसूचनेने मराठा समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवले. आज या विषयावर सर्वत्र गोंधळ सुरू असताना पवारांना हे प्रश्न कुणीही विचारत नाहीये. स्वतःला जानता राजा म्हणून घेणाऱ्या पवारांनी या प्रश्नांची उत्तरे समाजाला दिली पाहिजेत. त्यांनी मुद्दामहून केलेल्या दुर्लक्षामुळे समाज आज या स्थितीला आलाय. या सर्वस्वी पवार जबाबदार असल्याचा आरोप उदयनराजेंनी 1 वर्षापूर्वी केला होता. अगदी आता सुद्धा तीच भूमिका आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षण प्रश्नासाठी लढतात. शरद पवारांनी 4 वेळेस मुख्यमंत्री असताना काय केलं होतं हे मराठा समाज आज विचारणार नाहीये. झालं गेलं ते गंगेत मिळालं. पण इथून पुढे आरक्षणाचा लढा सुरू झालाय. सत्तेमध्ये एकनाथ शिंदे आहेत, सत्तेमध्ये आता देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे इथून पुढे काय करता येईल यावर चर्चा होणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागणीला यश मिळतंय की नाही. एक दिवसच आझाद मैदानावरती तुम्हाला आंदोलन करता येईल, उपोषण करता येईल ही भूमिका फडणवीसांनी म्हणजेच थोडक्यात सरकारने घेतलेली आहे. हायकोर्टामध्ये मुळात गेलेच कशाला जर सगळं काही सरकारच्याच हातात होतं असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. सरकार आडमुठी भूमिका घेऊ पाहत आहे. मात्र तरी सुद्धा प्लॅन बी जरांगेंचा ऍक्टिव्ह झालेला आहे. 7 टप्प्यामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन होणार आहेत. जे लोक मुंबईत नसतील त्यांनी गाव पातळीवर, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय लेव्हलवरती आंदोलन करा असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. तर तिकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की मनोज जरांगे नेमकं कोणत्या प्रश्नासाठी आंदोलन करताय असा प्रश्न तयार झालाय. कारण जे आरक्षण ते त्यांना मागतायत त्यांना आम्ही आधीच ते 10% आरक्षण दिलेलं आहे. ओबीसीतून त्यांना आरक्षण देणं शक्य नाहीये असं पुन्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात. एकंदरीत दिसून तर हेच येत आहे की देवेंद्र फडणवीसांचा जरांगेंना भेटण्यासाठी इगो मध्ये येतोय. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले मुख्यमंत्री आहे हे सुद्धा मान्य केलेलं आहे. मात्र तरी सुद्धा फक्त जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्यामुळे देवेंद्र फडणवीस जरांगेंकडे जात नाहीये की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये. आता इथून पुढची भूमिका फडणवीसांनी ही घेतलीये म्हणून ते जरांगेंच्या भेटीसाठी जात नाही असाही प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना होऊ लागली. मनोज जरांगेंना मॅनेज करणारा आजपर्यंत कोणताही राजकीय नेता नाहीये. पण मनोज जरांगेंची समजूत घालून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला काही काळ स्थगित करू शकणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे पाहिलं जातंय. एकनाथ शिंदे किमान मनोज जरांगेंना जाऊन भेटत होते. त्यांच्या उपोषणाची, आंदोलनांची, मागण्यांची दखल घेत होते. मात्र देवेंद्र फडणवीस तेही करायला तयार नाहीयेत. म्हणून फडणवीसांचा इगो यामध्ये दुखतोय का असा प्रश्न या निमित्ताने तयार झालाय. तुम्ही या सगळ्या भूमिकांकडे कसं पाहताय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. आणि पवार नेमकं गप्प का आहेत आणि जरांगे सुद्धा शरद पवारांना कुठलाही प्रश्न का आज घडीला विचारत नाहीये की आता ती वेळ नाहीये की मागच्यांनी काय केलं, आता पुढे काय चाललंय हे पाहायचंय म्हणून जरांगेंनी ही भूमिका घेतली असे अनेक प्रश्न आहेत. यावर तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र.